मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, स्थानिकांचाच करता येणार पुनर्विकासाचं काम। मुंबईत 500 फुटापर्यंतच्या घरांच्या मालमत्ताचा कर माफ। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेलं 200 रुपये अनुदान कायम। पानशेत पूरग्रस्तांना भाडेतत्वावर दिलेल्या जमिनीची मालकी मिळणार। मुंबई महापालिकेच्या विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांचा थेट मातोश्रीमध्ये घुसण्याचा प्रयत्न। अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षक आक्रमक। उद्या सेना भवनात होणार बैठक। मालेगावमध्ये महिला दिनानिमित्त आरोग्य विभागानं भेट दिलेल्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ। राज्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश। प्रत्येक निर्णयानंतर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर उत्तर देत बसणार नाही, पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना उत्तर। लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नारायण राणेंच्या स्वाभिमानी पक्षाची उडी। औरंगाबादमधून सुभाष किसनराव पाटलांचाच उमेदवारी। अयोध्या जमीन वाद प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून मध्यस्थीसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना। श्री रविशंकर, श्रीराम पंचू, न्यायमूर्ती खलिफुल्ला यांचा समावेश। ओवैसींचा मात्र श्री रविशंकरांना विरोध। फरार नीरव मोदीला आणखी एक दणका। अलिबागमधील बंगला नियंत्रित स्फोट घडवून उडवला। जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापुरात होणार देशातील पहिल्या महिला रेस्क्यू टीमची स्थापना। औरंगाबादमध्ये सफाई कामगार महिलांनी आरजे बनवून दिले स्वच्छतेचे धडे। रांची वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या 314 रन्सच्या आव्हानापुढे भारताची घसरगुंडी। धवन, रोहित शर्मा आणि रायडू तंबूत परतले। सगळी मदार आता कोहली आणि धोनीवर।